स्वामी पूजेसाठी लागणारे पूजा साहित्य, महत्त्व आणि माहिती. आज आपण स्वामी समर्थ पूजेसाठी लागणारे संपूर्ण पूजा साहित्य आणि त्याचे महत्त्व पाहणार आहोत. अनेक भक्तांना प्रश्न असतो की पूजेत नेमकं काय वापरावं, काय अर्पण करावं. म्हणून आज आपण एक एक वस्तू आणि तिचं महत्त्व सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात पहिले अभिषेक साहित्य पाहूया. तूप, दूध, दही, मध, खडीसाखर हे पंचामृत अभिषेकामध्ये खूप महत्त्वाचे असते. मी यावर एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे, तो नक्की बघावा. नंतर येते फूल. अभिषेक झाला की स्वामींना आपण काही वस्तू अर्पण करतो. त्यामध्ये फुले वापरतो, जसं की जास्वंद, मोगरा, शेवंती इत्यादी. पण स्वामींना सर्वात जास्त आवडणारे फूल म्हणजे सोनचाफा. तुळशीपत्र. फुलासोबत स्वामींना काही पवित्र पाने अर्पण करतो, जसे की तुळशीपत्र, बेलपत्र. तुळशीपत्र हे स्वामींना अत्यंत प्रिय आहे. याने पूजातील सकारात्मकता वाढते. तुळशीपत्र पवित्र असते. पानाफुलासोबत येते ते म्हणजे सुवासिक अत्तर, हिना अत्तर. हिना अत्तर स्वामींना प्रिय मानले जाते. अत्तर अर्पण करणे म्हणजे सुगंधासारखी आपली भक्ती स्वामींच्या चरणी अर्पण करणे. धूप. धूप लावल्याने वातावरण शुद्ध होते. चंदन धूप हा स्वामींचा प्रिय धूप आहे, कारण ते शांत आणि शीतल असते. दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. दिवा हे ज्ञान आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. दिवा लावून शांत मनाने श्री स्वामी समर्थ हा सोपा परंतु तितकाच शक्तिशाली मंत्र तुम्ही स्वामींसमोर बसून म्हणालात की आत्मिक सुख काय असतं हे तुम्ही अनुभवाल. जास्त अवघड नाही हा मंत्र. हा एकच मंत्र पुरेसा आहे. नैवेद्य. नैवेद्य म्हणजे कृतज्ञता. साखर, दूध, फळ किंवा घरचं जे अन्न असेल ते प्रेमभावाने आपण नैवेद्य म्हणून स्वामींना अर्पण करू शकतो. पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं साहित्य कोणतं असेल तर ते म्हणजे भाव आणि श्रद्धा. एखादं साहित्य कमी असलं तरी चालेल, पण भक्ती, पूजा मनापासून असावी. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. या सर्व विषयांवर मी छोटे व्हिडिओ पण अपलोड केले आहेत, ते तुम्ही नक्की पहा. स्वामी भक्त हो. स्वामी समर्थ महाराजांच्या पूजेतील साहित्य आणि त्याचे महत्त्व या सिरीजचा आज शेवटचा भाग आहे. या सिरीजलाही तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. माझ्या पुढील भागामध्ये अशाच नवनवीन विषयांवरती आणि स्वामींची माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो. स्वामी महाराजांचे तुम्हाला आलेले अनुभव तुम्हाला शेअर करायला आवडेल का? तुम्हाला शेअर करायला आवडत असल्यास आपण ह्या चॅनलवरून ते शेअर करू शकतो. आपल्या स्वामींचा महिमा किती आगाध आहे ते इतर भक्तांपर्यंतही पोहोचू दे आणि स्वामींचा महिमा असाच वाढत राहू दे. यासाठी तुम्ही तुम्हाला आलेले अनुभव नक्की शेअर करा. आपण ते या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू.